शिव पार्वतीच्या अप्रतिम प्रेमाची आणि विवाहाची सुंदर कथा। माता पार्वती आणि महादेव यांचे प्रेम जगताला माहीत आहे। असं म्हणतात की यांचं प्रेम फक्त एकाच जन्माचं नव्हतं तर जन्मोजन्मीचं होतं। प्रत्येक जन्मात शिव पार्वतीने फक्त एकमेकाशीच विवाह केलेला आहे। पार्वतीने अनेक जन्म घेतले पण महादेवाशी विवाह केला। अशा अनेक पौराणिक कथा देखील ऐकल्या जातात जिथे स्वतः देवी देवतांनी शिव पार्वतीच्या प्रेमाचे वर्णन अनोख्या पद्धतीने केलेले आहे। कदाचित याच कारणास्तव महादेवाने अर्धनारेश्वर रूप धारण केले आणि माता पार्वती त्यात विलीन झाल्या। माता पार्वती आणि महादेव यांच्या प्रेमाविषयी आणि लग्नाची एक मोहक कथा आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। महादेवांना मिळवण्यासाठी माता पार्वतीने कठोर तपश्चर्या केली। माता पार्वतीने भगवान शिवाला आपला पती मानले होते। तिचा निर्धार होता की तिचे लग्न झाले तर फक्त भोलेनाथ यांच्या सोबतच होईल। दुसरीकडे देवांनाही तेच हवे होते। देवतांनी माता पार्वतीचा विवाहाचा प्रस्ताव कामदेवाकडून भगवान शिवाकडे पाठवला, ज्याला भगवान भोलेनाथांनी नाकारले आणि तिसऱ्या डोळ्याने कामदेवाला नष्ट केले। पण माता पार्वती यापासून परावृत्त झाल्या नाहीत आणि त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली। माता पार्वतीने अरण्यात बसून शिवाला प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करू लागल्या। या तिन्ही लोकात देवी पार्वतीच्या तपश्चर्येने हाहाकार माजला। पर्वत डगमगू लागले, नद्यांना पूर येऊ लागला। देवता भगवान शिवाकडे मदतीसाठी पोहोचले। भगवान शिव पार्वती समोर ब्राह्मण रूपात प्रकट झाले। ब्राह्मण रूपातील भगवान शिव पार्वतीला म्हणाले, एवढी कठोर तपश्चर्या करण्याचे कारण काय? त्यावेळी पार्वतीने ब्राह्मणाला सांगितले, भगवान महादेव माझे पती व्हावे म्हणून मी तपश्चर्या करत आहे। त्यांना मिळवण्यासाठी मी तपश्चर्या करीत आहे। जेव्हा पार्वतीने हे सांगितले तेव्हा ब्राह्मण रूपातील शिव माता पार्वतीच्या समोर भगवान शिवावर टीका करण्यास सुरुवात केली। ब्राह्मण रूपी महादेव पार्वतीला म्हणतात, राजकुमारी तू एका सुंदर राजकुमाराशी लग्न कर। महादेव वैरागी आहे, त्याच्यासोबत राहणे सोपे नाही। एका ब्राह्मणाच्या तोंडून महादेवाची निंदा ऐकून माता पार्वतीने ब्राह्मणाच्या बोलण्याचा विरोध केला आणि भगवान शंकराच्या गुणाचे वर्णन केले। माता पार्वती म्हणाल्या की मी मनाने शिवाला पती म्हणून स्वीकारलेले आहे। आता मी त्यांच्याशिवाय कोणाशीही लग्न करणार नाही। पार्वतीचे हे असीम प्रेम पाहून भोलेनाथ प्रसन्न झाले व माता पार्वतीला आपल्या शिव स्वरूपात दर्शन दिले। त्याच सोबत त्यांनी देवी पार्वतीला पत्नी बनण्याचे वरदानही दिले। जेव्हा भगवान शिव माता पार्वतीशी लग्न करण्यासाठी आले तेव्हा त्यांच्यासोबत संपूर्ण जगतातले भूत, प्रेत, पिशाच्य व चुडेल सुद्धा सहभागी होते। महादेवांनी त्यांना भस्मांनी सुशोभित केले होते, हाडांच्या माळा घातल्या होत्या। ही अनोखी मिरवणूक पाहून मैना देवी म्हणजे माता पार्वतीची आई हैराण झाली। त्यांनी आपल्या मुलीचा विवाह महादेवाशी करण्यास नकार दिला। शिवाचे हे रूप पाहून माता पार्वतीने त्यांना विनंती केली की त्यांनी विवाह परंपरेनुसार तयार होऊन यावे। त्यानंतर भोलेनाथांनी माता पार्वतीची विनंती मान्य केली आणि नवरदेव म्हणून ते तयार झाले। त्यांचे हे अनोखे सौंदर्य पाहून राणी मैना देवी चकित झाल्या। त्यानंतर देवी पार्वती आणि भोलेनाथ यांचे लग्न सृष्टीचे निर्माते श्री ब्रह्मदेवाच्या उपस्थितीत झाले। अशाच पौराणिक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील।